दुरावलेली नाती दुःखाच्या प्रसंगी आली जवळ। पंडितांच्या अंत्यसंस्काराप्रसंगी पंकजांनी केलं धनंजय मुंडेंचं सांत्वन। कुपोषणाच्या मुद्द्यावरून हायकोर्टाने राज्य सरकारला सुनावलं। आभाळच फाटलंय, कुठे कुठे शिवणार, कोर्टाचे सरकारवर ताशेरे। नाशिकमध्ये 7 व्हॉट्सअप ग्रुपच्या ॲडमिनवर कारवाई। अफवा पसरवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पोलिसांनी केली अटक। आणि औरंगाबादमध्ये बुद्ध फेस्टचं उद्घाटन। देशभरातल्या भिक्खूंचा मेळा। नमस्कार, मी केतकी जोशी आणि पहिलीच बातमी गावाकडच्या बातम्यांमधली आहे। आज परळीमधून आलेली। आपल्याला माहिती आहे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातला संघर्ष जो आहे तो आता वेगळा कोणाला सांगण्याची गरज नाहीये, पण दुःखाच्या प्रसंगी मात्र दुरावलेली नातीच जवळ येतात याचा आज पुन्हा एकदा दिसून आलेला आहे। विरोधी पक्षनेते विधान परिषदेतले धनंजय मुंडे यांचे वडील पंडित अण्णा मुंडे यांच्यावर आज परळीत अंत्यसंस्कार झाले आणि यावेळेला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह त्यांची बहिणी तसंच आई या सुद्धा त्यांच्या पंडित अण्णांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहिल्या होत्या। मुंडे घराण्यातल्या या दुःखाच्या प्रसंगी दुरावलेली नाती जवळ आल्याचं पाहायला मिळालं असं बोललं जात आहे। पंकजा यांनी धनंजयांना मिठी मारून त्यांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला। भगवानगडावरच्या प्रवेशावरून झालेल्या वादामुळे पंकजा आणि धनंजय यांच्यातले संबंध ताणले गेले होते आणि धनंजय यांनाच याबद्दल उघडपणे जबाबदार धरलं जात होतं, पण आजच्या या प्रसंगामुळे अखेर रक्ताची नातीच एकमेकांना सावरू शकतात हे दिसून आलं। पण त्यांच्यातले मनभेद मिटणार का हा देखील एक प्रश्न आहे। आणि आत्ता आपल्यासोबत आहे आमचा प्रतिनिधी राजेंद्र हुंजे। राजेंद्र, संघर्ष तर एका बाजूला आहे, राजकीय संघर्ष आहे आणि वैचारिक संघर्ष आहे, पण पंडित अण्णा मुंडे हे मुंडे कुटुंबातली एक ज्येष्ठ व्यक्ती होती। आज पंकजा असेल किंवा त्यांच्या बहिणी असतील आवर्जून तिथे उपस्थित राहिल्या। सगळे जे राजकीय गोष्टी होत्या त्या बाजूला ठेवल्या गेल्या। काय आजच्या या घटनेबद्दल सांगशील आणि एकूणच पंडित अण्णांबद्दल काय सांगशील? बिलकुल केतकी, एक दुःखाचा प्रसंग या मुंडे कुटुंबियांवरती काल संध्याकाळी याच वेळेला आलेला होता जेव्हा पंडित अण्णांचं निधन झालं आणि आत्ता या दुपारच्या वेळेला जेव्हा अंत्यसंस्कार त्यांच्यावरती झाले त्यावेळेला संपूर्ण मुंडे कुटुंबीय एकत्र आलेलं दिसलं। दोन वादाची एक गोष्टी असलेली व्यक्तिमत्व, एक पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्याबद्दल जर बोलायचं झालं, या दोघांनी एकमेकांना आलिंगन देऊन सांत्वन एकमेकांचं केलं। पंकजांनाही त्यावेळेला अश्रू अनावर झालेले होते आणि हा प्रसंग महाराष्ट्रासाठी सगळ्यात महत्त्वाचा होता, कारण 2 दिवसापूर्वीच दसरा मेळाव्यामध्ये विकोपाला गेलेले दोघांचे संबंध या घटनेमुळं एकत्र पुन्हा येताना आपल्याला दिसले। पण कुठेतरी एक सुखाची गोष्ट असते किंवा दुःखाची गोष्ट असते, त्या ठिकाणी कुटुंब म्हणून एकत्र येतात, प्रत्येकजण कुटुंबातली व्यक्ती एकत्र येते। तोच प्रसंग इथं दुःखाच्या प्रसंगाच्या वेळेला आपल्याला पाहायला मिळाला। राजकारण, राजकारणातलं वैर, राजकारणातली भाषा किंवा राजकारणातल्या सगळ्या गोष्टी या राजकारणाच्या ठिकाणी असतात, पण नाती ही शेवटी नाती एकांची एकमेकांमध्ये असलेली बंधनाची ही घट्ट असतात हे या निमित्तानं दिसून येताना आपल्याला दिसलं, पाहायला दिसलं। पण प्रत्यक्षात दुःखद गोष्ट आहे, पंडित अण्णा मुंडे हे गोपीनाथ मुंडेंचे गुरु म्हणून मानले जायचे। गोपीनाथ मुंडे नेहमी म्हणायचे की पंडित अण्णांमुळे राजकारणामध्ये मला पुढे जाण्याचे धडे मिळाले आणि त्याच पावलावर पाऊल टाकत पुढे धनंजय मुंडे देखील राजकारणामध्ये वाटचाल करताना दिसत आहेत, राजकीय प्रवास पुढचा चालताना आपल्याला दिसत आहेत। या सगळ्यामध्ये उत्सुकता प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झालेली तीच आहे की आत्ता किमान या निमित्तानं हे मनभेद मिटणार का? गोपीनाथ मुंडेंचं निधन झालं त्यावेळेला देखील धनंजय मुंडे तिथे आलेले होते अंत्यसंस्काराच्या वेळेला, त्यावेळेला अशी चर्चा होती, पण ही चर्चा त्यावेळेसारखी नाही आहे। पण आत्ता ज्या टोकाचे सगळे संबंध निर्माण झालेत त्यामुळे आत्ता हे मनभेद निर्माण झालेले दूर होतील का? आगामी नगर परिषदेच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, महापालिकांच्या निवडणुका आहेत। हे बहीण भाऊ राजकीयदृष्ट्या वेगवेगळ्या पक्षात असले तर कुटुंब म्हणून पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळणार का? हा कळीचा मुद्दा आहे। प्रसंग दुःखाचा जरूर आहे, पण या दुःखामधूनच निर्माण एखादी चांगली गोष्ट होते असं नेहमीच म्हटलं जातं। पण आता उत्सुकता प्रत्येकाच्या मनातली प्रश्नचिन्हाची की हे मनभेद दूर होणार का? धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातलं राजकीय वैर संपून भले 2 पक्षातले ते असले तरी बहीण भाऊ म्हणून पुन्हा एकत्र आपल्याला पाहायला मिळणार का? हा सगळा कळीचा मुद्दा आहे। पण आता ह्या प्रश्नाचं उत्तर या दोघांनाच समोर येऊन पुढच्या काही दिवसानंतर घरातलं हे सगळं दुःख संपल्यानंतर द्यावं लागणार आहे। पण राजकीय वैर मात्र अजूनही काही थांबलंय असं म्हणता येणार नाही।
अगदी अगदी खरं आहे. राजकीय संघर्ष, राजकीय मतभेद एका बाजूला आहेत, पण नक्कीच आज हे दोघं जण बहीण भाऊ दुःखाच्या प्रसंगा का होईना पण एकत्र आलेत. धन्यवाद राजेंद्र या सगळ्या तुझ्या प्रतिक्रियेबद्दल. यानंतरची बातमी आहे नाशिकमधली. तळेगावच्या चिमुरडीवरचं अत्याचार प्रकरण जे आहे ते खूप गाजतं आणि त्यामुळे गेले 5 दिवस अशांत असलेलं नाशिक आत्ता कुठे हळूहळू सावरतंय. शहरामधलं जनजीवन सुद्धा आता हळूहळू सुरळीत होतंय, पण तरी सुद्धा पोलिसांनी खबरदारी म्हणून संवेदनशील भागातला बंदोबस्त कायम ठेवलाय आणि हल्लेखोरांवरच्या कारवाईला सुद्धा सुरुवात झाली आहे. इतकंच नाही तर सोशल मीडियावरून चिथावणीखोर मेसेज पसरवणाऱ्यांच्या विरोधात सुद्धा पहिल्यांदाच गुन्हे दाखल करण्यात आलेत. नाशिक खरं तर एक शांतताप्रिय शहर, पण तळेगावात एका चिमुरडीवर अत्याचाराची घटना समोर आली आणि सगळं चित्रच बदलून गेलं. तळेगाव आणि त्र्यंबकेश्वरमध्ये जाळपोळ आणि रस्ता रोकोच्या अनेक घटना घडल्या. याच अशांततेचा गैरफायदा घेत काही समाजकंटकांनी अफवा पसरवून काही ठिकाणी हल्ले करण्याचेही प्रयत्न केले. परिणामी पोलिसांना फक्त संचारबंदी करूनच थांबता आलं नाही, तर इंटरनेट बंदीही लागू करावी लागली. तेव्हा कुठे परिस्थिती थोडी आटोक्यात आली. परिस्थिती नियंत्रणात येताच पोलिसांनी दंगेखोरांची धरपकड सुरू केली. एवढंच नाही तर चिथावणीखोर मेसेजेस पसरवणाऱ्या व्हॉट्सअप ग्रुप ॲडमिनवरही कारवाई केली आहे. आम्ही जे कारण ह्या वेळेत असं असताना काही लोकांनी त्याच्या गैरफायदा किंवा असे व्हिडिओ क्लिप्स टाकलेले होते व्हॉट्सअप किंवा सोशल मीडियावर. तर त्याच्याबद्दल आम्हाला माहिती जसं जसं मिळाली त्याच्यावर आम्ही कारवाई केली आणि काही केसेसमध्ये आपण जे ॲडमिन आहे त्याच्या ग्रुपचे त्यांच्यावरही कारवाई केलेली आहे आणि 7 जवळपास आपण आरोपी अटक केले, त्याच्यावर कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या कारवाईनंतर नाशिक शहर आणि परिसरातला तणाव आता काहीसा निवळत आला असला तरीही अशांत भागात तब्बल 3 दिवस इंटरनेट बंदी घालण्याची ही पहिलीच वेळ आहे. याचाच अर्थ ही सर्व परिस्थिती हाताळण्यात पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणा नक्कीच कुठेतरी कमी पडली असंच इथं खेदानं म्हणावं लागतंय. पण एकूणच राज्यात निघणाऱ्या विविध जातीय मोर्चांच्या पार्श्वभूमीवर आपला समाज किती स्फोटक बनलाय हे सहज स्पष्ट होतंय. म्हणूनच राज्य सरकारनं नाशिकची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वेळीच कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे. नाहीतर राज्यभरातला सामाजिक सलोखा हाताबाहेर जायला वेळ लागणार नाही. प्रशांत बाग, IBN लोकमत. यानंतर पुढची बातमी बघूयात. फलटणमध्ये आज मोर्चा निघाला आणि हा मोर्चा होता संविधानाच्या समर्थनासाठी. फलटणमधल्या आंबेडकर चौकापासून या मोर्चाला सुरुवात झाली. अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, खैरलांच्या आणि कोपर्डीच्या प्रकरणातल्या आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी, कलबुर्गी, पानसरे आणि दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करून शिक्षा व्हावी, अशा अनेक मागण्या घेऊन हा मोर्चा काढण्यात आला होता. फलटणमध्ये संविधान समर्थन मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मोर्चामध्ये ज्या मागण्या आहेत, या मोर्चाचं आयोजन केल्यानंतर नेमकी या मोर्चाची भूमिका काय ते या मुलींनी स्टेजवरती वाचून दाखवले. आपल्या सोबत आहे. काय नेमक्या या मोर्चाच्या मागण्या आहेत आणि कशासाठी आयोजन करण्यात आलं? अॅट्रॉसिटी कायदा हा कडक केला पाहिजे, त्याच्यावरती कडक अंमलबजावणी झाली पाहिजे आणि त्याच प्रकारे SC, NT, OBC यांचे आरक्षण अबाधित ठेवून धनगर, मुस्लिम, मराठा यांना आरक्षण देण्यात यावे. या मोर्चांकडे मराठा क्रांती मूक मोर्चानंतर प्रतिमोर्चा म्हणून बघितलं जात आहे, तर तसं काही आहे का? नाही, तसं काय नाही. त्या मोर्चाचे पण काही मागणी होते, त्याचप्रमाणे ह्या मोर्चाच्याही काही मागण्या आहेत. त्या मागण्याच पूर्ण करण्यासाठी हा मोर्चा काढला आहे. ठीक आहे. तुम्ही काय सांगाल, महिला म्हणून तुम्ही या मोर्चामध्ये सहभागी झाला, कुठल्या पार्श्वभूमीवरती हा मोर्चा निघतोय ते सगळ्यांना माहिती आहे. वातावरण सामाजिक तणावाचं आहे, त्यात फलटण हे अत्यंत संवेदनशील आहे. तुम्हाला काय वाटतं, एक महिला म्हणून या मोर्चात सहभागी होताना सरकारनं नेमकी काय दखल घ्यायला? महिला म्हणून या मोर्चात सहभागी होताना सरकारने महिलांवरील अत्याचारांकडे आधी लक्ष केंद्रित केलं पाहिजे. कारण यापूर्वी महाराष्ट्रात आणि भारत देशात इतक्या मोठ्या प्रमाणात अत्याचार झाले नव्हते आणि आता हे जे लागोपाठ सत्र सुरू झालं आहे तर त्यासाठी त्या म्हणजे खैरलांची ते कोपर्डी या पार्श्वभूमीवर म्हणजे महिलांवर होणारे अत्याचार दूर केले पाहिजेत. तसेच SC, NT, OBC या सर्वांच्या न्याय्य मागण्यांसाठी, आरक्षणासाठी आमचे निवेदन आज आम्ही देणार आहोत. त्यासाठी एक महिला म्हणून मला हे म्हणायचं की
फुले शाहू आणि बाबासाहेबांच्या भूमीत जर एक स्त्री सबल झाली तर देश सबल होऊ शकतो आणि ही स्त्री जर मागासली तर म्हणजे आपल्या देशात खच्चीकरण होण्यास वेळ लागणार नाही. तर त्यासाठी मी या मोर्चात सामील झालेले आहे. महिला म्हणून सहभागी होताना महिलांचं सक्षमीकरण ती कुठल्याही जातीची का असणं हे किती महत्वाचं आहे हे यांनी समजावून सांगितलं. हीच भूमिका हा मोर्चा मांडतोय. हा मोर्चा कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही, जातीच्या विरोधात नाही. त्या उलट या मोर्चातल्या मागण्या या इतर समाजातल्या मोर्चांमध्ये ज्या आरक्षणाच्या केल्या जातात त्या सोबतीनं त्यांना पाठबळ देणार आहेत. आणि महत्वाचं म्हणजे अॅट्रॉसिटी कायद्याची अंमलबजावणी ही कडक स्वरूपामध्ये करावी या प्रमुख मागणीसह हा मोर्चा निघालाय. सरकार या मोर्चाची किती दखल घेतं हे पाहणे जास्त महत्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंसाटेसह वैभव सोनवणे, IBN लोकमत, फलटण. यानंतरची बातमी आहे करमाळ्याची निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे संपूर्ण नगरपालिका इमारतच हलवण्याची वेळ करमाळा नगरपालिकेवर आली आहे. अवघ्या 15 वर्षांपूर्वी बांधलेल्या नगरपालिकेच्या या इमारतीचं बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झालंय. पावसाचं पाणी झिरपलंय, त्यामुळे नगरपालिका इमारतीमध्ये पाण्याच्या अक्षरशः धारा लागल्या आहेत. नगरपालिकेच्या इमारतीतलं प्रत्येक कार्यालय जे आहे तिथं पाणीच पाणी झालंय, त्यामुळे भिंतीमध्ये सुद्धा करंट उतरलाय आणि म्हणून ही सगळी इमारत जी आहे हीच दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात येणार आहे. यानंतर इथे आपण एक ब्रेक घेतोय, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी महत्त्वाच्या हेडलाईन्स. दुःखाच्या प्रसंगी दुरावलेली नाती आली जवळ. पंडितांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी पंकजांनी केलं धनंजय मुंडेंचं सांत्वन. कुपोषणाच्या मुद्द्यावरून हायकोर्टानं राज्य सरकारला सुनावलं. आभाळच फाटले, कुठे कुठे शिवणार, कोर्टाचे सरकारवर ताशेरे. आणि नाशिकमध्ये 7 व्हॉट्सअप ग्रुपच्या ऍडमिनवर कारवाई. अफवा पसरवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पोलिसांनी केली अटक. कुपोषणाच्या मुद्द्यांवरून आज मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला पुन्हा एकदा फटकारलं. एवढा निधी असून, सगळी यंत्रणा असून 30-30 वर्ष सरकार करतं काय? जर बाबा आमटे आणि अभय बंग यावर काम करतात तर सरकार का करत नाही? ही शेवटची संधी आहे, काम करा, नाहीतर 25 ऑगस्टला आम्ही काय तो आदेश देऊ, असं कोर्टानं म्हटलंय. नागरिक कर भरतात, केंद्राकडून इतका पैसा येतो, मग हे प्रश्न सुटत का नाहीत, असा सवालही कोर्टानं केलाय. काय नेमकं कोर्टानं आज सरकारला खडसावलंय ते आपण एकदा बघूयात. मुंबईजवळ कुपोषणामुळे मृत्यू होत असतील तर इतर ठिकाणी काय परिस्थिती असेल, असं कोर्टानं म्हटलंय. केंद्राकडून 2000 कोटींचा निधी येतो, हा निधी जातो कुठे? पालघरमध्ये बालमृत्यू झाल्यावर मंत्र्यांचे दौरे झाले, पुढे काय झालं, असा सवाल सुद्धा कोर्टानं सरकारला विचारलाय. ही सरकारला शेवटची संधी आहे, नाहीतर काय करायचं याचा आदेश 25 ऑक्टोबरला देऊ, असंही कोर्टानं म्हटलंय. हा प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक केली का? ठाणे आणि मेळघाटातल्या कुपोषणाचं काय, असे सुद्धा सवाल कोर्टानं सरकारला विचारलेत. अभय बंग आणि बाबा आमटे याच्यावर काम करतात, मग सगळी यंत्रणा असून सरकार काही का करत नाही, असं सुद्धा सरकारला धारेवर धरलेलं आहे कोर्टानं. आदिवासी आश्रमशाळेमध्ये मुलींवर अत्याचार होतात आणि त्याबद्दल तुम्ही काय केलं याचं स्पष्टीकरण सुद्धा सरकारला विचारलेलं आहे. आश्रमशाळेत होणाऱ्या अत्याचारांची आकडेवारी सादर करण्याचे निर्देश सुद्धा कोर्टानं दिलेले आहेत. बातमी आहे बुलढाण्याची. असं म्हणतात की रस्ते म्हणजे अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्या, पण हे रस्ते जितके चांगले तितकी अर्थव्यवस्था मजबूत होते. मुंबई आणि नागपूर या 2 महानगरांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 बुलढाणा जिल्ह्यातून जातो. मलकापूर खामगाव या 60 किलोमीटरच्या अंतरावर शेकडो मोठे मोठे खड्डे पडलेत. हे खड्डे इतके मोठे आहेत की ते चुकवताना गेल्या महिनाभरात इथे 30 पेक्षा सुद्धा जास्त अपघात झालेत. केंद्रीय वाहतूक मंत्र्यांना या मार्गाला अच्छे दिन आणणार असल्याचं जाहीर केलं होतं. या मार्गाचं चौपदरीकरण करण्याचा प्रस्ताव आहे. हे चौपदरीकरण होईल तेव्हा होईल, पण रोज होणारे अपघात थांबवण्यासाठी या रस्त्याची किमान डागडुजी तरी करावी, अशी मागणी वाहन चालक करतायत. पुढची बातमी बघूयात. अकोला इथल्या एका
तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून तिची 9 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातल्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली. या तरुणानं अनेक तरुणींची फसवणूक केल्याचा अंदाज आहे. अकोल्याच्या एका तरुणीचा लग्नाच्या वेबसाईटच्या माध्यमातून बल्लारपूरच्या प्रतीक बालपांडेशी परिचय झाला होता. हा प्रतीक स्वतःला शासकीय रुग्णालयात डॉक्टर असल्याचं सांगायचा आणि त्यानं तिच्याशी मैत्रीही केली, लग्न करण्याचं आमिष दाखवलं. या काळात या तरुणीकडून त्यानं वेगवेगळ्या कारणानं 9 लाख रुपये उकळले. पण लग्नासाठी होणारी टाळाटाळ पाहून तिनं चौकशी जेव्हा केली तेव्हा हा तरुण डॉक्टर नसल्याचं समजलं आणि शेवटी तिनं तक्रार केली पोलीस ठाण्यात आणि त्याला अटक करण्यात आली. आणि यानंतर आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये इथे पुन्हा एक ब्रेक घेतोय. पहा फक्त IBN न्यूज. आज औरंगाबादमध्ये इंटरनॅशनल बुद्धिस्ट फेस्टिवलचं उद्घाटन झालंय. श्रीलंकेचे माजी राष्ट्राध्यक्ष महिंद्रा राजपक्षे यांच्या हस्ते हे उद्घाटन होत आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. देशभरातले भिक्खू या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेत. आणि याबरोबरच आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त IBN लोकमत.